नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आपण जाणार आहोत आज एकविरेला पुन्हा एकदा. आपण पालखीला तर गेलेलोच, म्हणजे आता परत आपल्याला जायचं. आपल्याला सायन्सचे जे आपले मित्र आहेत त्यांच्या म्हणजे मुळाचं जायवळ आहे, त्यासाठी आपल्याला वाजवायला जायचं आहे तिकडे. ठीक आहे, तर आता आपण निघणार आहोत. म्हणजे मी एक दिवस अगोदर करतोय स्टार्टिंगचा, तर निघणार सकाळी 5 वाजता उद्या. भेटूया आपण, ठीक आहे. गुड मॉर्निंग. 5 वाजले सकाळचे आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन आपण निघणार आहोत. सामान भरतं आहे आपल्या चंगू दादा. त्याच्यानंतर हे सगळं सामान लोड केल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. ठीक आहे, सामान लोड करून झालं आहे. आता नारळ फोडून आपण प्रवासाला सुरुवात करू, आणि हे गरजेचं असतं प्रत्येक टायमाला. कुठे लांब जाताना आपण करतोच आहे. खारघरला पोचलेलं, पण खारघरला पोचताच मुलांची हालत बघा. अर्धी जण कसे झोपलेत वगैरे. सकाळी लवकर उठायची सवय नाही, त्या कारणाने असे झोपून राहतात, एकमेकांच्या अंगावर झोपले. आपला वरळीचा मामा. आपण पोचलो आहे एकविरेला. पोचताच बघा हे असे खूप आज मान घेऊन आलेले आहेत. कदाचित आता मूर्त आहे आपलं पायथ्याचं देऊळ, तिकडे आम्ही वेट करतोय. जिथे आपले मित्र तो येत आहेत ते लोक इकडे, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. म्हणजे मुलांचा टाईमपास थोडा मजाक मस्ती चालू आहे. त्यानंतर थोड्या नाही तर वाजवण्याचा, नंतर काही करायला भेटणार नाही वाजवायच्या शिवाय. आम्ही वाट बघतोय, आल्यानंतर इकडनं सुरुवात. आपले मित्र भेटले की रायबा देवी राज बँड रावे इकडचे, म्हणजे पेण इकडचा बँड आहे. आणि आपले अमित दादा बघू शकता, हसतायत ते बघून. सुंदर असं प्ले करताय तुम्ही, बघा मजा आहे. आपले दादा आता आलेले आहेत, तर आता त्यांनी नाश्ता करायला सांगितलं. इकडे नाश्ता करतात मुलं. नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही पुढचं म्हणजे वाजवायला सुरुवात करणार आहोत. त्यांनी पायथ्याशी वाजवून डायरेक्ट आपण पाच पायरीजवळ वाजवणार आहोत. जायवळ चालू आहे. दोघं जुळे मामा त्याचे बसलेले आहेत बाळाला घेऊन. हाय काय, आता झालेलं आहे आपल्या डोंगरावरती वाजून. आता आम्ही आलेलो आहे तिकडे रे मामाला, म्हणजे थोडा वेळ थांबायचं आहे. म्हणजे जेवणासाठी त्यांनी तो बंगला वगैरे असं बुक केलेलं आहे. तिकडे आम्ही पोचलो आहे. तिकडे थोडं परत वाजवायचं आहे. त्यानंतर परत प्रोग्राम होईल खाय पियाचा. मग नंतर निघणार घरी. बंगला दाखवतो, सुंदर असा बंगला त्यांनी बुक केलेला आहे. मी बंगला दाखवतो.
तुम्ही पाहू शकता बकरा त्यांनी आणलेला आहे. तर त्याचं म्हणजे त्याची बली देत आहेत. ते एक कार्य असतं ते कारण बघा तुम्ही कार्याला सुरुवात झालेली आहे. पूजा वगैरे करून ते लोक बली देतील. नंतर मग जेवण वगैरे बनवायला सुरुवात होईल. त्याच्यावर वाजवायला सांगतो वाजवतो आम्ही.
तर झालेलं आहे आपलं तिकडे, म्हणजे सगळं झालं होतं पूर्ण. ऍक्च्युली लेट झाला आम्हाला तिकडनं निघायला. संध्याकाळी हळदीचा शो होता, त्या कारणाने तिकडे व्लॉग एडिट करायला भेटला नाही मला. तर जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे.